या 7 गोष्टी ज्या कधीही बाहेर बोलू नयेत. तर यामध्ये बघूया मित्रांनो. मित्रांनो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात वावरताना आपण वेगवेगळ्या नात्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत संवाद साधत असतो. मात्र प्रत्येक गोष्ट आपण व्यक्त केली पाहिजे असं नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला फक्त स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्या लागतात. जर या गोष्टी आपण बाहेर बोललो तर त्याचे आपल्यावर आणि आपल्या नात्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. कधीतरी काही गोडबोली लोक गोड गोड बोलून आपल्याकडून बरीच माहिती, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कटू आठवणी, नातेसंबंध याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मी कोणालाही सांगणार नाही असे म्हणून ते समाजात आपली बदनामी करतात. म्हणून मित्रांनो, आज आपण त्या 7 गोष्टींवर चर्चा करूया ज्याबद्दल गप्प राहणे हे शहाणपणच असतं. नंबर 1, तुमचे आर्थिक स्थिती कुणासमोर उघड करू नका. आपली आर्थिक स्थिती ही आपली वैयक्तिक बाब असते. तुमचा पगार तर कधीच कुणाला सांगू नका. जोपर्यंत तुमचा पगार कोणाला माहिती नसतो तोपर्यंत लोकांची तुमच्याशी सामान्य वागण्याची वागणूक असते. मात्र एकदा का कळलं की आपलं उत्पन्न कमी आहे की लगेच तुमच्याशी बोलण्याचा, वागण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपला खर्च, कर्ज यांसारख्या गोष्टी कुणासोबत उघड करणं हे तुमच्या हिताचं नाही. अनेक वेळा तुमच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो किंवा दुसऱ्यांना मत्सरही वाटू शकते. उगाचच अनावश्यक तुलना, स्पर्धा निर्माण होऊ शकते. स्वतःला या गोष्टींपासून रोखण्यासाठी आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे. माणसं ओळखायला जेवढं लवकर शिकाल तेवढं फायद्यात राहाल. आर्थिक बाबी गोपनीय ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. नंबर 2, आपल्या पुढील योजना आणि स्वप्ने कुणालाही आधीच सांगू नका. आपली स्वप्न आणि भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगणं आवश्यक नाही. अपूर्ण स्वप्नाबद्दल लोकांशी बोलून आपण त्यांना बोलायला विषय देत असतो. आपली स्वप्न आपल्या मेहनतीतूनच साकार करा. बोलण्यापेक्षा कृतीतून त्याचा परिणाम दाखवा. जर काही कारणांनी आपल्या योजना किंवा स्वप्न पूर्ण होऊ शकली नाही तर आपल्याला लोकांच्या टीका, नकारात्मकतेला सामोर जावं लागू शकतं. दुसऱ्यांची मतं आपल्या उत्साहावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आपली स्वप्न आणि योजना याबद्दल कुणालाही काहीही सांगण्याची गरज नाही. नंबर 3, आपल्या आयुष्यातील खाजगी समस्या लोकांसमोर उघड करू नका. खाजगी समस्या ही एक गंभीर बाब असते ज्यावर विचार करूनच बोललं पाहिजे. आपले नातेसंबंध किंवा कौटुंबिक गोष्टी बाहेर बोलल्यास त्याचा परिणाम कुटुंबातील सन्मानावर होऊ शकतो. म्हणूनच अशा समस्यावर विश्वासू व्यक्तीकडे मार्गदर्शन घेणं आणि त्या समस्यावर गोपनीय ठेवणं गरजेचं आहे. लोक ऐकताना खूप सहानुभूती आहे असे दाखवतात आणि 4 चौघात मिटक्या मारत मजा घेत असतात. विषय चघळत जातात. म्हणून आपली खाजगी आयुष्य गोपनीय राहिलं पाहिजे. नंबर 4, आपल्या कमकुवत गोष्टी किंवा अपयश सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश आणि कमकुवत गोष्टी असतात ज्याला आपण आपली दुखती नस असे म्हणतात. ही गोष्ट आपल्या हृदयाला जखम करून गेलेली असते. हा विषय काढला की आपल्या जखमेवरची खपली काढल्याप्रमाणे त्रास होतो. मात्र अशा गोष्टीवर बाहेर चर्चा केल्यास दुसरे लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. याचा परिणाम असा होतो की तुम्हाला निराशा आणि एक निगेटिव्हिटी येऊ शकते. यावर उपाय म्हणजे या गोष्टी स्वतःसाठी ठेवून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. नंबर 5, इतरांबद्दल नकारात्मक मत स्वतःकडे ठेवा. समाजात वावरताना आपल्याला अनेक लोकांची मतं पटत नसतात. त्यांच्याविषयी मनात चीड किंवा राग असतो. मात्र या लोकांविषयी, त्यांच्या नकारात्मकतेविषयी जर आपण कुणाशी बोललो तर त्यामुळे आपल्याच व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक छबी निर्माण करू शकतो. लोक आपल्याला नकारात्मक विचार करणारा म्हणून ओळखू शकतात. शिवाय आपल्याशी गोड बोलून आपल्याकडून सर्व माहिती घेऊन त्या व्यक्तीला तुम्ही काय बोललात हे सांगून समोरची व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते. हे ध्यानात घ्या. त्यामुळे दुसऱ्याबद्दल न बोलता त्यांच्याकडे जेवढे सकारात्मक दृष्टिकोनातून बघता येईल तेवढे बघण्याचा प्रयत्न करा. नंबर 6, आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. आपली वैयक्तिक माहिती जसे की
आधार क्रमांक, बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती उघड करणं हानिकारक ठरू शकते. ही माहिती इतरांच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच ही माहिती गोपनीय ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष राहणं महत्त्वाचं आहे. नंबर 7, आपल्या यशाचे गोडवे गाऊ नका. आपल्या यशाची स्तुती स्वतःहून सांगणं हे अहंकाराला चालना देऊ शकते आणि दुसऱ्यांना हे त्रासदायक वाटू शकते. शिवाय यामुळे समोरची व्यक्ती जलस फील करू शकते. त्यामुळे नकारात्मक भाव निर्माण होऊन ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विनम्रपणे आपले यश स्वीकारावं. ते तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही जर नक्कीच प्रयत्नपूर्वक यश मिळवलं असेल तर समाजात आपोआप तुमची वाहवा होणारच. त्याबद्दल बोलण्याऐवजी अजून पुढे कसे जाता येईल हा प्रयत्न करा. तर मित्रांनो, काही गोष्टी उघड करणं आपल्याला हानी पोहोचू शकतं. म्हणूनच त्या बाबतीत गप्प राहणं कधीही शहाणपणाचं असतं. आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत असतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक संयमी बनवतो. चला तर मग या गोष्टी गुप्त ठेवून आपण आपल्या आयुष्याला सुखद बनवूया. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.